आपल्यासोबत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आहेत. आज अमोल मिटकरीने लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर त्या ठिकाणी टीका केली आहे. लक्ष्मण हाकेवर टीका केली आहे. ती जी गाडी घेतली आहे लक्ष्मण हाकेन ते स्वतःच्या पैशातून घेतली असा देखील आरोप अमोल मिटकरीने केलाय. हे बघा, आरोप करणारे आरोप करत असतात, परंतु गाडी समाजाने दिली की हाके सरांनी घेतली हे समाजाला आणि हाके सरांनाच माहीत. परंतु मिटकरींनी त्यावर बोलणं आणि मिटकरींनी त्याच्यावर टीका करणं उचित नाही, कारण की मिटकरी काही एवढे मोठे नेते नाहीत. मिटकरी कुठंतरी थोड्या म्हणजे हळकुंड घेऊन पिवळा झालेला नवरदेव आहे. खरं तर मिटकरीला अजित पवारांचं चाटल्यामुळं त्याला विधान परिषद मिळालेली आणि मिटकरी सातत्यानं अजित पवारांची चाटण्याचीच काम करतो. त्यामध्ये मागच्या काळात आदरणीय या देशाचे ओबीसीचे सर्वोच्च नेते छगनरावजी भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळालं नव्हतं. त्यावेळी सुद्धा चुकीचं बोलण्याचं काम मिटकरीने केलं होतं. कारण की मिटकरींची जर ते दुसऱ्याची लायकी काढणारा मिटकरी त्यांनी अगोदर स्वतःचा चेहरा आरशात बघावा. कारण मिटकरीच्या मतदारसंघात अक्षरशः त्याचा ग्रामपंचायत त्याच्या ताब्यात नाही, त्याच्या गावातली. मिटकरीला पंचायत समिती सदस्य त्याच्या गणामधून निवडून आणता नाही आलं आणि मिटकरीला विधान परिषदेवर घेतलं म्हणजे काही मिटकरी नेता होत नाही. कुठंतरी त्याला मिटकरीला अजितदादांनी भोकायला ठेवलेलं आहे आणि स्वतःला ओबीसी म्हणून घ्यायचं आणि जरांगीची चाटण्याचं काम करणारा, जरांगीची बुटं उचलणारा मिटकरी याला खरं तर कुठलं बोलण्याचं तारतम्य नाही. फक्त बोलण्यासाठी आणि भोकण्यासाठी अजितदादांनी ठेवलेला पोपट आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये. त्यामध्ये ओबीसीची काय भूमिका असणार आहे? खरं तर गेल्या 2020-21 पासून ओबीसीच्या निवडणुका होत नव्हत्या, परंतु सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यामुळे ओबीसीच्या निवडणुका घ्याव्या लागत आहेत आणि ओबीसीचं आरक्षण पूर्ववत केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही प्रथम आभार मानतो. परंतु आज अशी परिस्थिती राज्यामध्ये अनेक बोगस कुणबी प्रमाणपत्र यापूर्वी सुद्धा काढलेले आणि आता सुद्धा काढणं सुरू आहे. परंतु आमचं म्हणणं एवढंच आहे की प्रत्येक पक्षानं ओबीसीच्या ओरिजिनल ओबीसींना तिकीट देण्याचं काम करावं, अन्यथा ओबीसी नक्कीच ओरिजिनल ओबीसींना निवडून देण्याचं काम करीन. आणि ज्या पक्षानं डुप्लिकेट ओबीसींना बोगस प्रमाणपत्र काढून ओबीसी मध्ये घुसखोरी करणाऱ्यांना तिकीट देईल त्या पक्षानं नक्कीच ओबीसी धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि येणाऱ्या काळात फक्त ओरिजिनल ओबीसींनाच ओबीसी मतदान करणार हे निश्चित आहे. आपण जर पाहिलं तर जे लाडक्या बहिणी आहेत त्यामध्ये 2652 लाडक्या बहिणी जे आहेत ते सरकारी कर्मचारी आहेत असा अहवाल समोर आलाय. खरं तर सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहीण योजनेसाठी कुठेतरी अर्जच करायला नव्हते पाहिजे आणि लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत त्यांनी घेतले नाही पाहिजे, कारण की त्यांना शासनाकडून पगार मिळतात. ही लाडक्या बहीण योजना ही गोरगरीब महिलांसाठी, गोरगरीब बहिणींसाठी, ज्या कुठेतरी नोकरीला नाहीत आणि ज्या शेती वगैरे करतात अशा महिलांसाठी आहे, ज्या मजुरी करतात, जे घरकाम करतात अशा महिलांसाठी लाडकी योजना या सरकारने काढलेली आहे. परंतु यामध्ये जर प्रशासनातल्या कर्मचारी जर घुसत असतील तर नक्कीच त्यांच्याकडून ते पैसे वसूल केले पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली पाहिजे. कारण की खरं तर या राज्यामध्ये अधिकारी कर्मचारी सध्या मंत्र्यापेक्षा जास्त मोठाली घोटाळे करायचं काम या राज्यामध्ये सुरू आहे. पाठीमागे सुद्धा ह्या जालना जिल्ह्यामध्ये महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 50 कोटी रुपयाच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या अनुदानावर डाल्ला मारण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये सुद्धा अद्याप काही झालं नाही. अशा खरंच तर ह्या लोकांना लगाम लावण्यासाठी कठोर शिक्षा येणाऱ्या काळात झाल्या पाहिजेत. नक्कीच आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकामध्ये ओबीसींना प्रत्येक पक्षानं न्याय दिला पाहिजे, ओबीसींना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं पाहिजे अशी मागणी आता नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.